नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थनियोजन या पाठातील सराव संच 4.2 सोडवणार आहोत। त्याआधी आपल्याला काही संकल्पना समजून घ्याव्या लागतील की कुठलाही व्यवहार करताना प्रत्येक व्यापाऱ्याला प्रत्येक वस्तू किंवा सेवा देत असताना त्यांनाही आपल्या वस्तू व सेवेवर केंद्र सरकारला टॅक्स भरावाच लागतो। मग प्रत्येक व्यापारी जो टॅक्स भरत असतो त्या टॅक्सलाच इनपुट टॅक्स असे म्हणतात। म्हणजे व्यापारी वस्तू विकण्यासाठी ज्या आणत असतो म्हणजे खरेदी करत असतो त्यावेळेस खरेदी करताना त्याने दिलेला टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स असतो, त्यालाच आपण इनपुट टॅक्स क्रेडिट असे सुद्धा म्हणतो। आणि ज्यावेळेस व्यापारी त्याच वस्तू त्याच्या ग्राहकाला विकत असतो त्यावेळेस ग्राहकाकडून तो जो टॅक्स जमा करतो त्या जमा केलेल्या टॅक्सला आउटपुट टॅक्स असे म्हणतात। म्हणजे थोडक्यात काय तर एखादा व्यापारी वस्तू खरेदी करताना जो टॅक्स देतो किंवा जो कर जमा करतो त्याला इनपुट टॅक्स असेच म्हणतात, तसेच त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असे सुद्धा म्हणतात। आणि ज्यावेळेस तोच व्यापारी त्याच वस्तू एखाद्या ग्राहकास विकतो त्यावेळेस ग्राहकाकडून जमा केलेल्या टॅक्सला म्हणजेच कराला आउटपुट टॅक्स असे म्हणतात। मग ज्यावेळेस त्या व्यापाऱ्याला आपले कर बीजक भरायचे असते म्हणजेच आपला टॅक्स इनव्हॉइस भरायचा असतो त्यावेळेस तो कर बीजकामध्ये आपला GST भरत असताना त्याला देय GST द्यावा लागतो। म्हणजेच त्या व्यापाऱ्याला आपला जे देय GST कर बीजकामध्ये दर्शवण्यासाठी त्याने गोळा केलेल्या टॅक्समधून त्याने दिलेला टॅक्स हा वजा करावा लागतो। त्यालाच काय म्हणतात आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट। हे चारही पॉईंट तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अधिक स्पष्ट जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर आपण सराव संच 4.2 सोडवते वेळी त्यामध्ये प्रत्येक संकल्पना अधिक स्पष्टपणे तुम्हाला समजून येईल। म्हणून डायरेक्ट आपण सराव संच 4.2 ला सुरुवात करूया। तर यामधील पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या दरम्यान केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला तर त्याच विक्रीवर 1,22,500 रुपये GST जमा केला। तर यामध्ये चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा GST किती आहे ते आपल्याला काढायचं आहे। मग आपल्याला दोन किमती दिलेल्या आहेत तिथं GSTच्या, एक खरेदी करतेवेळी दिलेली किंमत आणि एक विक्री करतेवेळी दिलेली किंमत। मग खरेदी करतेवेळी दिलेली GST म्हणजेच काय तर त्याला आपण इनपुट टॅक्स असे म्हणतो। म्हणून चेतना स्टोअर्सचा इनपुट टॅक्स बरोबर त्यालाच आपण IT म्हणतो बरोबर काय किती दिलेला आहे 1,05,000 रुपये एवढा इनपुट टॅक्स भरलेला आहे। म्हणून त्याचा ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट किती असेल म्हणून ITC बरोबर 1,05,000 रुपये असेल। इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आउटपुट टॅक्समधून वजा करावयाची रक्कम म्हणून त्याला आपण ITC परत तेच लिहितो, जो टॅक्स खरेदी करतेवेळी दिलेला असतो त्यालाच ITC असे म्हटले जाते। म्हणून आता चेतना स्टोअर्सने त्याच वस्तू विक्रीवर किती टॅक्स जमा केलेला आहे 1,22,500 म्हणून त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणायचे। म्हणून आउटपुट टॅक्स बरोबर 1,22,500 रुपये। म्हणून देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर आउटपुट टॅक्स किती आहे 1,22,500 रुपये। त्यामधून ITC म्हणजे 1,05,000 रुपये वजा करायचे आहेत 1,05,000 रुपये हा ITC आहे चेतना स्टोअर्सचा। मग त्याने ITC वजा केले म्हणजे त्याचा निव्वळ देय GST येईल 22,000 रुपये बरोबर किती येईल 22,000 रुपये हा चेतना स्टोअरचा देय GST असेल। यामधील पुढील दुसरा प्रश्न आहे नजमा या GST कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत, तसेच त्यांनी खरेदीवर 12,500 रुपये GST जमा दिला आहे व त्याच विक्रीवर 14,750 रुपये GST जमा केला आहे। तर त्यांचा ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट किती असेल व देय GST किती असेल हे आपल्याला काढायचं आहे। मग त्यासाठी सुरुवातीला त्यांनी दिलेला टॅक्स आपल्याला काढावा लागेल। म्हणून नजमांचा दिलेला GST बरोबर 12,500 रुपये आहे। म्हणून त्यांचा ITC असेल 12,500 रुपये। ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट
त्याच्यानंतर त्यांनी जमा केलेला टॅक्स आहे 14,750, म्हणजेच आउटपुट टॅक्स आहे 14,750 रुपये. म्हणून आउटपुट टॅक्स बरोबर 14,750 रुपये. मग आता आपल्याला काढायचं आहे देय GST. म्हणून देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आहे 14,750 रुपये वजा ITC किती आहे 12,500 रुपये. म्हणून त्यांचा देय GST असेल 14मधून 12,500 गेले तर किती राहिले मग 150 रुपये. म्हणून नजमा यांचा ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट असेल 12,500 रुपये व त्यांचा देय GST असेल 2,250 रुपये. पुढील तिसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या काही बाटल्या 3,800 रुपये GST भरून खरेदी केल्या व त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये GST जमा करून घेतला. तसेच अकबरी ब्रदर्सने त्या बाटल्या 4,100 रुपये टॅक्स देऊन खरेदी केल्या व त्यांनी त्या मयंक फूड कॉर्नरला 4,500 रुपये GST जमा करून विकल्या. मग यामध्ये दोन व्यवहार आहेत. कोण तर व्यापारी टू व्यापारी म्हणजे बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन B2B व्यवहार पहिला, म्हणजेच आमिर एंटरप्राइजेसकडून अकबरी ब्रदर्सला आणि अकबरी ब्रदर्सकडून मयंक फूड कॉर्नरला या बाटल्या विकल्या गेल्या आहेत. मग या व्यवहारामध्ये प्रत्येकानेच टॅक्स भरलेला पण आहे आणि जमा केलेला पण आहे. म्हणून त्यांना प्रत्येकाचा आपल्याला देय GST किती आहे व तसे देय CGST आणि SGST किती आहे हे काढायचं आहे. त्यासाठी आपण पहिला व्यवहार पाहूया आमिर एंटरप्राइजेस आणि अकबरी ब्रदर्सचा. मग येथे काय म्हणता येईल आपल्याला सुरुवातीला. मग आपल्याला आमिर एंटरप्राइजेसचा इनपुट टॅक्स काढावा लागेल. म्हणून आमिरचा ITC बरोबर 3,800 रुपये आपण डायरेक्ट लिहिले, कारण त्याने जमा केलेला टॅक्स म्हणजेच दिलेला टॅक्स त्याला आपण ITC असे म्हणतो. त्याचा ITC किती आहे मग 3,800 रुपये. तर त्याने जमा करून घेतलेला टॅक्स किती आहे 4,100 रुपये. म्हणजेच आमिरचा आउटपुट टॅक्स म्हणजे त्याने जमा करून घेतलेला टॅक्स हा 4,100 रुपये आहे. म्हणजेच आमिरचा इनपुट टॅक्स क्रेडिट ITC हा 3,800 व आउटपुट टॅक्स 4,100 रुपये आहे. तर त्याचा देय GST किती असेल मग आउटपुट टॅक्स वजा ITC. म्हणून आमिरचा देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर आउटपुट टॅक्स किती आहे त्याचा 4,100 रुपये वजा ITC आहे 3,800 रुपये. म्हणून त्याचा देय GST असेल 300 रुपये. तसेच यावरूनच आता आपल्याला देय CGST व SGST काढता येईल. म्हणून आमिरचा देय CGST बरोबर SGST, कारण दोन्ही समान असतात बरोबर 300/2 बरोबर 150 रुपये. म्हणून आमिर एंटरप्राइजेसचा देय CGST हा 150 रुपये असेल. तसेच देय SGST हा सुद्धा 150 रुपये असेल. मग त्यानंतर आता आपल्याला अकबरी ब्रदर्सचा इनपुट टॅक्स क्रेडिट आणि त्यांचा देय CGST व देय SGST आपल्याला काढायचा आहे. मग त्यानंतर आपल्याला अकबरी ब्रदर्सचा इनपुट टॅक्स क्रेडिट व आउटपुट टॅक्स काढावा लागेल व त्यावरून त्यांचा देय GST काढावा लागेल. म्हणून अकबरी ब्रदर्सचा इनपुट टॅक्स किती येईल ITC. म्हणून अकबरी ब्रदर्सचा ITC बरोबर 4,100 रुपये आहे. तसेच त्यांचा आउटपुट टॅक्स म्हणजेच आपण त्याला OPT म्हणू. OPT बरोबर आहे 4,500 रुपये. म्हणून अकबरी ब्रदर्सचा देय GST बरोबर आउटपुट टॅक्स म्हणजेच OPT वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणून आउटपुट टॅक्स वजा
इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर किती येईल 4,500 वजा 4,100 बरोबर 400 रुपये. म्हणजे अकबरी ब्रदर्सचा देय जी एस टी हा 400 रुपये येईल. यावरून आपल्याला देय सी जी एस टी व देय एस जी एस टी काढता येतो. म्हणून देय सी जी एस टी बरोबर एस जी एस टी बरोबर 400 भागिले 2 बरोबर 200 रुपये. म्हणजेच अकबरी ब्रदर्सचा आय टी सी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट असेल 4,100 रुपये व आउटपुट टॅक्स असेल 4,500 रुपये. तसेच त्यांचा देय जी एस टी हा ओ पी टी वजा आय टी सी म्हणजेच आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर 4,500 वजा 4,100 रुपये म्हणजेच 400 रुपये हा त्यांचा देय जी एस टी असेल. तर देय सी जी एस टी हा 400च्या अर्धा म्हणजेच 200 रुपये असेल. तसेच देय एस जी एस टीसुद्धा 400चा अर्धा म्हणजेच 200 रुपये असेल. यामधील पुढील चौथा प्रश्न आहे. चंदीगडमधील मलिक गॅस एजन्सीने काही टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व त्याच टाक्या 26,500 रुपयांना विकल्या. या सर्व व्यवहारामध्ये त्यांनी 5% जी एस टी हा भरलेला आहे. तर त्यावरून आपल्याला सी जी एस टी व यू टी जी एस टी तसेच देय जी एस टी काढायचा आहे. मग यू टी जी एस टी म्हणजे काय, तर चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे त्याला एस जी एस टी ऐवजी यू टी जी एस टी आकारला जातो. यू टी जी एस टी म्हणजेच काय, केंद्रशासित प्रदेश म्हणजेच युनियन टेरिटरीज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असे त्याला म्हटले जाते. म्हणून त्या ठिकाणी एस जी एस टी ऐवजी यू टी जी एस टी हा आकारला जातो. तर आपल्याला या पूर्ण व्यवहारातील आधी सुरुवातीला खरेदी केलेल्या किमतीवरील जी एस टी तसेच विक्री केलेल्या किमतीवरील जी एस टी आपल्याला काढावा लागेल. म्हणून खरेदी करतेवेळी दिलेला जी एस टी बरोबर 24,500 गुणिले 5/100. तर हे 2 2 शून्य कटून गेले. म्हणून 5 5 25 आजच्याला 2 5 20 आणि 2 22 5 2 10 10 2 12 म्हणून 1,225 रुपये. म्हणून मलिक गॅस एजन्सीने टाक्या खरेदी करतेवेळी 1,225 रुपये जी एस टी भरलेला आहे. तर विक्रीच्या वेळी जमा केलेला जी एस टी बरोबर 26,500 गुणिले 5/100 म्हणून 2 2 शून्य कटून गेले. तर 5 5 25 हातच्याला 2 5 30 आणि 2 32 5 2 10 10 आणि हातच्याचे 3 13 म्हणजे 1,325 रुपये. म्हणजेच मलिक गॅस एजन्सीने टाक्या खरेदी करतेवेळी 1,225 रुपये टॅक्स जमा केला. तर टाक्या विक्रीवेळी 1,325 रुपये टॅक्स हा गोळा केलेला आहे. म्हणून त्यांचा आय टी सी म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट येईल 1,225 रुपये व आउटपुट टॅक्स म्हणजे ओ पी टी येईल 1,325 रुपये. म्हणून त्यांचा देय जी एस टी बरोबर ओ पी टी म्हणजेच आउटपुट टॅक्स वजा आय टी सी म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर ओ पी टी आहे 1,325 वजा आय टी सी आहे 1,225 म्हणून देय जी एस टी येईल 100 रुपये. म्हणून मलिक गॅस एजन्सीचा देय जी एस टी हा 100 रुपये असेल. तर मलिक गॅस एजन्सीचा देय सी जी एस टी बरोबर यू टी जी एस टी बरोबर 100/2 बरोबर 50 रुपये असेल. पुढील 5वा प्रश्न आहे. मे ब्युटी प्रॉडक्ट्सने 6,000 रुपयांची सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली व त्यावर 18% जी एस टी दिला आणि तेच सौंदर्य प्रसाधने एकाच ग्राहकास 10,000 रुपयांना विकली. तर त्यांनी कर बीजकामध्ये जी एस टी सी जी एस टी आणि एस जी एस टीची रक्कम किती दर्शवली असेल ते आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला त्यांनी खरेदीवेळी किती जी एस टी भरला आहे ते काढावं लागेल. म्हणजेच आपल्याला आय टी सी मिळून जाईल. आणि तसेच विक्रीच्या वेळी त्यांनी जी एस टी किती जमा केलेला आहे ते सुद्धा काढावं लागेल. म्हणजेच आपल्याला आउटपुट टॅक्स मिळेल. आउटपुट टॅक्स व आय टी सी म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट मिळाले की आपल्याला देय जी एस टी मिळतो आणि देय जी एस टीवरून देय सी जी एस टी आणि एस जी एस टी मिळतो. म्हणून सुरुवातीला आपण काढूया त्यांनी खरेदीवर दिलेला जी एस टी. म्हणून खरेदीवर दिलेला जी एस टी बरोबर
6000 गुणिले 18/100. 2 शून्य कटून गेले. 18 शून्यला शून्य म्हणजे 1080 रुपये. म्हणून ITC असेल, ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर 1080 रुपये. तसेच त्यांनी विक्रीवर जमा केलेला GST विक्रीवर जमा केलेला GST बरोबर विक्री किंमत आहे 10,000 रुपये गुणिले 18% GST आहे म्हणून 18/100. तर 2 शून्य कटून गेले तर 100 गुणिले 18 म्हणजेच 1800 रुपये. म्हणजेच मे ब्युटी प्रोडक्ट्सने त्याच सौंदर्यप्रसाद नावावर विक्रीवर 1800 रुपये GST हा जमा करून घेतलेला आहे. म्हणून त्यांचा देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजेच आउटपुट टॅक्समधून त्यांनी जमा केलेला GST हा वजा करावा लागेल. म्हणून आउटपुट टॅक्स आहे 1800 रुपये वजा दिलेला टॅक्स म्हणजेच 1080 रुपये बरोबर 1800मधून 1080 गेले तर 720 रुपये उरतील. म्हणजेच मे ब्युटी प्रोडक्ट्सचा देय GST असेल 720 रुपये. त्याचप्रमाणे त्यांचा देय CGST बरोबर SGST बरोबर 720 भागिले 2 बरोबर 6 बेसिकी 12 0 म्हणजेच 360 रुपये. तर मे ब्युटी प्रोडक्ट्सला आपल्या कर बीजकामध्ये देय GST हा 720 रुपये दाखवावा लागेल. तसेच देय CGST आणि SGST हा 360 रुपये दर्शवावा लागेल. पुढील प्रश्न हा आपल्याला 6वा दिलेला आहे. त्यामध्ये म्हटलेला आहे की खालील माहितीच्या आधारे दुकानदार ते ग्राहक कर बीजक आपल्याला तयार करायचे आहे. मग त्या माहितीच्या आधारे आपल्याला कर बीजकाचा आराखडा इथे तयार करायचा आहे. मग मी सुरुवातीला कर बीजकाचा आराखडा तयार करून घेईन व नंतर तुम्हाला त्यावर माहिती स्पष्ट करून सांगेन. तर याप्रमाणे आपल्याला कर बीजकाचा तक्ता तयार करता येईल. तर यामध्ये मी पूर्ण माहिती भरलेली नाही, तर या आपल्याला समजण्यासाठी आधी तक्ता तयार करून घेतलेला आहे व यामध्ये आपल्याला पुस्तकातील माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे व सोडवायचं आहे. तर हे B2C कर बीजक आहे. म्हणजेच दुकानदार ते ग्राहक किंवा बिझनेसमॅन टू कस्टमर याप्रमाणे हे टॅक्स इनवॉइस तयार केलेलं आहे. म्हणून सुरुवातीला आपल्याला पुरवठादार म्हणजेच दुकानदाराचे नाव लिहावं लागेल. तर दुकानदाराचे नाव काय असेल इथे आपण कोणतेही नाव घेऊया. इथे आपण घेऊया इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचं आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे श्री घेऊया. श्री इलेक्ट्रॉनिक्स, मेन रोड, लातूर. त्यानंतर त्यापुढे त्याचा कोड लिहायचा 413512 महाराष्ट्र. म्हणजे त्याच्यामध्ये आपण दुकानदाराचे नाव, पत्ता तसेच राज्य ही सर्व माहिती लिहिली. पुढं म्हटलेलं आपल्याला इनवॉइस क्रमांक म्हणजेच या पावतीवरील किंवा हे जे कर बीजकाची पावती असते किंवा पेज असते त्याचा क्रमांक. मग आपण काही क्रमांक लिहू शकतो. इथे लिहूया आपण 005 GST. याप्रमाणे लिहिलं तरी चालतं. जो क्रमांक असेल तो क्रमांक पावतीचा म्हणजे त्या पेजचा क्रमांक आपल्याला लिहायचा असतो. नंतर आहे दिनांक आजची दिनांक समजा 15 ऑगस्ट 2021 म्हणजे त्या दिवशीचा दिनांक ज्या दिवशी हे कर बीजक किंवा टॅक्स इनवॉइसचे हे पेज भरलेले आहे त्या दिवशी. म्हणजे ज्या दिवशी दुकानदाराने गिरायकास त्या वस्तूचे पावती, आपण त्याला पावती म्हणतो, पावती दिलेली असते त्यावेळेस त्यावर त्या वस्तूचा दर, किमती तसेच किती नग खरेदी केले आहे, एकूण टॅक्स किती दिलेला आहे, सर्व माहिती त्या पावतीवर लिहिलेली असते. तेच आपल्याला भरून घ्यायचं आहे. मग आपल्याला दिलेला आहे इथे वस्तूंचा तपशील दिलेला आहे. तो वस्तूंचा तपशील आपल्याला इथे भरून घ्यावा लागेल. तर सुरुवातीला सिरियल नंबर म्हणजेच क्रमांक, किती वस्तू आहे तिथे आपल्या 2 आहेत. तर पहिल्या 1 क्रमांकाची वस्तू. तर त्यानंतर आहे HSN कोड. HSN कोड म्हणजे कर बीजकामध्ये वस्तूंच्या वर्गीकरणासाठी जो कोड दिला जातो त्याला HSN कोड म्हणतात. तसेच कर बीजकामध्ये सेवांच्या वर्गीकरणासाठी जो कोड दिला जातो त्याला SCSC कोड असे म्हणतात. 2 प्रकारचे कोड असतात. वस्तूंसाठी HSN कोड आणि सेवांसाठी SCSC कोड. मग आता आपल्याला इथं 2 वस्तू दिलेत. पहिली वस्तू आहे आपली मोबाईल बॅटरी. तर तिचा HSN कोड आपल्याला दिलेला आहे 8507. नंतर त्याची किंमत दिलेली आहे त्या बॅटरीची 200 रुपये.
200 रुपये आपल्याला किंमत दिलेली आहे आणि नग एकच खरेदी केलेला आहे. मग करपात्र किंमत किती असेल? 200 रुपयाच असेल. मग त्याची करपात्र किंमत 200 रुपये. एक वस्तू असल्यामुळे एका वस्तूची किंमत 200 रुपये झाली. त्यानंतर CGST, तर दर आहे आपल्याला दिलेला GSTचा दर 12% आहे, म्हणून CGSTचा हा 6% असेल, तसेच SGSTचा 6% असेल. मग कर किती होईल? 200 गुणिले जर आपण 6/100 केले तर बेसिकली 12 रुपये, म्हणजे 200 रुपयावर आपल्याला CGST 12 रुपये आकारला जाईल, तसेच SGST सुद्धा 12 रुपये आकारला जाईल. म्हणून टोटल किंमत किती झाली? 200 + 12 + 12 म्हणजेच 224 रुपये या कर बीजकामध्ये या बॅटरीची किंमत आकारली जाईल. त्यानंतर आपल्याला दुसरी वस्तू दिलेली आहे हेडफोन. मग हेडफोनचा HSN कोड दिलेला आपल्याला 8518. 8518 हा HSN कोड दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याची किंमत दिलेली आहे आपल्याला 750 रुपये आणि क्वांटिटी एकच, म्हणजेच नग हा आपण एकच खरेदी केलेला आहे. तर त्याची करपात्र किंमत किती होईल? 750 रुपयेच होईल. तर याचा दर GST दर हा 18% दिलेला आहे, म्हणून CGST हा 9% होईल आणि SGST सुद्धा 9%च होईल. मग 750वर आपल्याला 9% काढायचे आहेत. या ठिकाणी काढूया आपण. 750चे 9% म्हणजेच हे 0011 कटून गेलं तर किती येईल? 9×5 = 45, हातच्याला 4, 9×7 = 63, 63 आणि 4 = 67, म्हणजे 67.5 एवढी किंमत येईल. मग ती या ठिकाणी लिहून घेऊया आपण. 67.5 एवढा CGST कर आकारला जाईल, तसेच SGST सुद्धा 67.5 रुपये एवढा आकारला जाईल. म्हणून टोटल किती होईल? 750 + 67.5 + 67.5 म्हणजेच बरोबर 885 रुपये टोटल होईल. म्हणून मग आता आपल्याला पूर्ण टोटल काढावं लागेल. म्हणून एकूण किंमत येईल, एकूण 67.5 + 12 म्हणजेच 79.5 + 79.5 बरोबर 1109. तर याप्रमाणे आपल्याला एकूण हा B2C म्हणजेच बिझनेसमॅन टू कस्टमर हा कर बीजक किंवा टॅक्स इनवॉइस आपल्याला दर्शवता येतो. यामध्ये आपण कुठलीही माहिती मनाने भरू शकतो, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स जे दुकानदाराचे नाव आहे ते आपण मनाने कोणतेही घेऊ शकतो. हेच घ्यावे असे काही नाही. तुम्हाला जे आठवेल ते नाव, पूर्ण पत्ता आणि राज्याचं नाव, तसेच इनवॉइस नंबर म्हणजे त्या पेजचा क्रमांक. त्यानंतर आपल्याला जेवढी माहिती पुरवलेली आहे प्रश्नामध्ये तेवढी माहिती हे पूर्ण आपण तेवढे कॉलम तयार करून आपण तेवढी माहिती त्यामध्ये भरू शकतो. आणि आपल्याला जी माहिती दाखवली ती पूर्ण यामध्ये दाखवणे आवश्यक आहे. यालाच म्हणतात कर बीजक म्हणजेच टॅक्स इनवॉइस. पुढील 7वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की दिलेल्या माहितीवरून B2B म्हणजेच बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन म्हणजेच दुकानदार ते दुकानदार कर बीजक आपल्याला तयार करायचे आहे. त्यावरून आपण दिलेल्या माहितीवरून याप्रमाणे तक्ता मांडून घेतो. यामध्ये आपण दिलेली माहिती पूर्ण लिहिली. पुरवठादाराचे तुम्ही कोणतेही नाव लिहू शकता तुमच्या मनाप्रमाणे. त्यानंतर खाली इनवॉइस नंबरमध्ये GST नंबर, प्रत्येक दुकानदाराला एक खास GST नंबर दिलेला असतो, तो GST नंबर. मग नंतर प्राप्तकर्त्याचे नाव, म्हणजे ज्या दुकानदाराला त्या पहिल्या दुकानदाराने माल विकलेला आहे त्या दुसऱ्या दुकानदाराचे नाव या ठिकाणी व त्याचा पत्ता, तसेच दिनांक. नंतर पूर्ण दिलेल्या वस्तूंची डिटेल्स, म्हणजे त्या वस्तूंचे HSN कोड, वस्तूचे नाव, किंमत, किती नग खरेदी केले, त्यांची करपात्र किंमत किती होईल, तसेच त्यांचा CGST व SGST दर आणि एकूण किंमत किती हे आपल्याला भरून द्यावे लागेल. मग आपल्याला यामध्ये 2 वस्तू दिलेल्या आहेत. एक पेन्सिल बॉक्स, त्याचा HSN कोड दिलेला आहे 3924 आणि त्याचा क्रमांक 1 आपण लिहिला. मग त्यांची किंमत आहे प्रत्येकी 20 रुपये आणि असे किती नग त्या खरेदी केलेले आहेत? तर 100 बॉक्स खरेदी केलेले आहेत. मग यांची खरेदी किंमत म्हणजे करपात्र किंमत किती होईल? टोटल 20 × 100 बरोबर 2000 रुपये होईल टोटल. 100 बॉक्सचे 20 रुपयाने 2000 रुपये किंमत होईल. मग त्यावर 12% GST आकारलेला आहे. 12% GST म्हणजे 6% CGST आणि 6% SGST. मग 2000ची 6% जर आपण दर काढला तर तो टॅक्स किती होईल? प्रत्येकी 120 रुपये दर येईल. म्हणजेच CGST हा 120 रुपये कर असेल, तसेच SGST सुद्धा 120 रुपये कर असेल. मग या सर्वांचे टोटल केले तर किती येईल? 2220
40 रुपये. त्यानंतर दुसरी वस्तू आपल्याला दिलेली आहे जिगसॉ पझल्स. मग त्याचा HSN कोड दिलेला आपल्याला 9503. मग जिगसॉ पझलचे 50 नग खरेदी केलेले आहेत आणि त्यांची प्रत्येकी किंमत आहे 100 रुपये. म्हणून त्यांची एकूण टोटल करपात्र किंमत होईल 5000 रुपये. मग 5000 रुपयाचे 6% CGST काढले तर किती रुपये होतील? 300 रुपये. तर 5000चे 6% काढले, 5000 गुणिले 6/100 तर 300 रुपये हा CGST कर मिळेल. तसेच SGST सुद्धा 300 रुपयेच मिळेल. म्हणून त्यांची टोटल एकूण रक्कम होईल 5600 रुपये. तर एकूण त्यांची किंमत किती होईल? मग टॅक्सचा विचार केला म्हणजे CGST होईल त्यांची टोटल 420 रुपये, SGST होईल 420 रुपये आणि टोटल रक्कम त्यांची किती होईल? 7840 रुपये. याप्रमाणे पहिल्या ग्राहकाने दुसऱ्या ग्राहकास तयार करून दिलेले हे कर बीजक असेल.